सर आइन्स्टाईन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आज जो आपण चॅप्टर स्टडी करणार आहोत तो आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी। या टॉपिकचं वेटेज जर तुम्ही बघितलं तर ह्याला विथ ऑप्शन 6 मार्क्स आहेत आणि विदाउट ऑप्शन हा टॉपिक येतो कंपल्सरी 4 मार्क्सला। जे कंटेंट आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत ते असे आहेत। पहिलं तर आपल्याला बघायचं आहे सेल बायोलॉजी। The study of structure of cell, its function is called as cytology. कुठल्याही सेलचं तुम्ही जर स्टडी करत असाल, त्याचं फंक्शन स्टडी करत असाल, त्याचं स्ट्रक्चर स्टडी करत असाल, तो कुठल्या टाईपचा आहे ते स्टडी करत असाल तर त्या स्टडीला म्हटलं जातं सायटोलॉजी। दुसरी इम्पॉर्टंट गोष्टी आपण जी शिकणार आहोत ती आहे स्टेम सेल्स। स्टेम सेल्स म्हणजे काय, ते प्रिझर्व कसे करून ठेवायचे, ते कुठे सापडतात आणि त्याची थेरपीमध्येच आपण कशी यूज करू शकतो ती गोष्ट। तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक जो आपण ह्याच्यात बघणार आहोत तो आहे बायोटेक्नॉलॉजी। आणि फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट आहे इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट। सो ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायच्या आहेत। लेट अस स्टार्ट फर्स्ट विथ सेल बायोलॉजी। व्हॉट इज सेल बायोलॉजी? द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल इज कॉल्ड ॲज सायटोलॉजी। These are some research institute which are dedicated for research of cell. जिथे सेल्सबद्दल नवीन नवीन संशोधन केलं जातं, त्याचे नवीन नवीन फंक्शन शोधले जातात, त्याचा आपल्या ह्युमन्सना काय उपयोग होऊ शकतो, त्याचे प्रोडक्ट्स काय, ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या जातात। पहिला पॉइंट जो आपण आता बघणार आहोत तो आहे सेल बायोलॉजी। सेल बायोलॉजी म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल इज कॉल्ड ॲज सायटोलॉजी। सो व्हॉट इज सायटोलॉजी? स्टडी ऑफ स्ट्रक्चर टाइप्स अँड ऑर्गेनेलीज ऑफ द सेल्स आर कॉल्ड ॲज सायटोलॉजी। रिसर्च इन्स्टिट्यूट विच आर डेडिकेटेड फॉर रिसर्चर्स ऑफ द सेल आर, म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये, ज्या सेंटर्समध्ये सेल्सबद्दल नवीन नवीन संशोधन केले जातात, नवीन नवीन गोष्टी शोधल्या जातात, ते दोन रिसर्च इन्स्टिट्यूट इथं तुम्हाला मेन्शन केलेले आहेत। फर्स्ट इज नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स विच इज लोकेटेड इन पुणे। Second is INSTEM, that is Institute for Stem Cell Science and Regenerative Medicine, which is situated in Bangalore. Now let us start with stem cells. What are stem cells? Stem cells are the specialized cells which have the capacity or which have the ability to differentiate into any other type of cell. म्हणजे हे असे सेल्स आहेत बॉडीमध्ये जे कुठल्याही सेलला जन्म देऊ शकतात किंवा डिफरेन्शिएट होऊन कुठल्याही नवीन सेलला ते फॉर्म करू शकतात। म्हणजे स्टेम सेल्स आपल्या हार्ट सेल्सला फॉर्म करतात, स्टेम सेल्स आपल्या लिव्हरमधल्या सेल्सना फॉर्म करतात, रेड ब्लड सेल्सना, व्हाईट ब्लड सेल्सना, ह्या बाकीच्या सगळ्या सेल्सना कोण फॉर्म करत आहे? स्टेम सेल्स। So stem cells are specialized cell which has ability to give rise to what? To all other types of cells which are present in our body, which are present in the multicellular organisms. What is the location of stem cells? If you see, stem cells are mainly found in the umbilical cord which connects pregnant mother with that of the fetus. What is umbilical cord? We call it as naad in Marathi. So stem cells are present in the umbilical cord that connects fetus to the mother uterus. Blastocyst contains stem cells. What is blastocyst? 8 to 16 cell stage of this zygote is called as what? Blastocyst stage. In adults, stem cells are also found where? In the red bone marrow, adipose tissues, that is the fat tissues, and they are also found in blood. You can see here red bone marrow, hematopoietic stem cells, which red blood cells, white blood cells, platelets, these are all formed after differentiation. So the location and where are stem cells found in adult is given here. Let us now see, during the later stages of embryonic development, majority of stem cells are differentiated into various types of tissues. जसं त्या टाइम स्टेम सेल्सचं डिफरेन्शिएशन होत जाईल तसं ते काय करतात, ते वेगवेगळ्या सेल्सना जन्म देतात, वेगवेगळ्या सेल्समध्ये ते डिफरेन्शिएट होतात. सो दिस सेल्स gives rise to various types of tissues that perform particular function. ते टिश्यूज काय करणार आहेत पुढे जाऊन? ते पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करणार आहेत। ते टिश्यूज कुठून फॉर्म झालेत? ते टिश्यूज फॉर्म झालेत फ्रॉम द स्टेम सेल्स. These differentiated cells can only give rise to same type of cell. एकदा का स्टेम सेल डिफरेन्शिएट झाला, फॉर एक्झाम्पल एक स्टेम सेल जो आहे तो डिफरेन्शिएट झाला लिव्हर सेल्समध्ये, त्याने लिव्हर फॉर्म केला, तर लिव्हरमधले सेल्स पुढे जाऊन ज्यावेळेस डिव्हिजन करतील त्यावेळेस ते लिव्हरचेच सेल फॉर्म करणार आहेत, ते हार्टचे सेल्स, किडनीचे सेल्स फॉर्म करू शकणार नाहीत। म्हणजे एकदा का स्टेम सेलचं डिफरेन्शिएशन झालं
ते ज्या टिश्यूमध्ये कन्वर्ट होत आहेत ते त्या टाईपच्या टिश्यूजनाच काय करू शकतात, पुढे जाऊन त्या टिश्यूजचे सेल तयार करू शकतात. ते परत दुसऱ्या कुठल्याही टिश्यूजमध्ये जाऊन त्या टिश्यूचे सेल तयार करू शकणार नाहीत. वन्स स्टेम सेल्स आर डिफरेंशिएटेड इंटू अ पर्टिक्युलर टिश्यू, they will give rise to the cells of that particular tissue only. Stem cells are present for longer duration in some part of the body. What is stem cell preservation technique? First of all, stem cell preservation is the new latest technique where the umbilical cord stem cells are preserved for a longer period of time, or for lifetime you can call. What is the use of stem cell preservation? For example, if a child, once it becomes adult, once it grow, किंवा एखादं लहान मूल मोठमोठं होत जाईल तसंच त्याला काही इंजुरी झाली, एखादा टिश्यू डॅमेज झाला, तर तो टिश्यू परत रिजनरेट करता येऊ शकतो त्याचे स्टेम सेल्स वापरून. आणि म्हणून स्टेम सेल प्रिझर्वेशन ही टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे. स्टेम सेल्स आर कलेक्टेड इन अ स्मॉल स्टराईल वायल्स. स्टराईल्स म्हणजेच कसं, असेप्टिक वायल्स जे कंटॅमिनेशन फ्री असेल. स्टेम सेल्स आर कलेक्टेड इन अ स्मॉल स्टराईल वायल्स फ्रॉम सोर्सेस लाईक कॉर्ड ब्लड, रेड बोन मॅरो और एम्ब्रियो, दॅट इज ब्लास्टोसिस्ट. These vials are kept in liquid nitrogen at -135 degree Celsius to -190 degree Celsius. आणि अशा प्रकारे क्रायो प्रिझर्वेशन टेक्निक करून, म्हणजेच प्रिझर्वेशन ॲट लो टेम्परेचर करून स्टेम सेल्सला प्रिझर्व केलं जातं. नेक्स्ट स्टेम सेल्स रिसर्च. पहिला आहे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. झायगोट. व्हॉट इज झायगोट? फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट, दॅट इज स्पर्म अँड एग. ज्यावेळेस फ्यूज होतील, ज्यावेळेस फर्टिलाइज होतील, त्यावेळेस जे स्ट्रक्चर, डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतं ते स्ट्रक्चर म्हणजे झायगोट. झायगोट हळूहळू जसं स्वतःचं डिव्हिजन करत जातो तसं त्याच्यापासून काय फॉर्म होतं, एम्ब्रियो. कुठली डिव्हिजन करतो झायगोट? मायटॉटिक डिव्हिजन, दॅट इज इक्वेशनल डिव्हिजन. एका सेलचे 2 सेल्स, 2 सेल्सचे 4 सेल्स, असं तो डिव्हिजन करत करत जातो आणि काय फॉर्म होतं, एम्ब्रियो. रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स करत जातो, मग ब्लास्टोसिस्ट वगैरे हे स्टेजेस फॉर्म होत जातात. नंतर सेल डिफरेन्शिएशन सुरू होतं. म्हणजे काय, तर स्टेम सेल्स आता हळूहळू आपल्या बॉडीमधले वेगवेगळे टिश्यूज तयार करायला सुरुवात करणार आहे. सो सेल डिफरेन्शिएशन झालं की काय फॉर्म होणार आहेत, वेगवेगळ्या ऑर्गन्सचे सेल्स तयार होणार आहेत. जसं की ऑस्टिओसाइट्स म्हणजेच कुठले सेल, बोनमधले सेल्स. हिपॅटोसाइट्स म्हणजेच कुठले सेल, तर लिव्हरमधले सेल्स. आणि न्यूरॉन्स. न्यूरॉन्स म्हणजे कुठले सेल्स, तर आपल्या ब्रेनमधले सेल्स आर कॉल्ड ॲज व्हॉट, न्यूरॉन्स. नर्वस सिस्टीमचे सेल्स जे ब्रेनमध्ये, स्पायनल कॉर्डमध्ये, थ्रू आउट द बॉडी डिस्ट्रीब्युटेड आहेत, जे सिग्नलला आपल्या ब्रेनपासून बॉडी पार्ट्सपर्यंत आणि बॉडी पार्ट्सपासून ब्रेनपर्यंत पोहोचवतात, त्यांना आपण काय म्हणतो, न्यूरॉन्स. दॅट इज दी सेल्स ऑफ नर्वस सिस्टीम. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स बिफोर डिफरेन्शिएशन आर कॉल्ड ॲज एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्सच. ज्या वेळेस डिफरेन्शिएशन झालेलं नाही अजून स्टेम सेल्सचं, त्यावेळेस त्या स्टेजला सेल्सना काय म्हणलं जातं, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स असंच म्हणलं जातं. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स बिफोर डिफरेन्शिएशन आर कॉल्ड ॲज एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. म्हणजेच काय, तर स्टेम सेल्सचं डिफरेन्शिएशन व्हायच्या आधी त्यांना काय म्हणलं जातं, त्यांना म्हणलं जातं एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्सच. जे काय करू शकतात, जे पुढे जाऊन डिफरेन्शिएट होऊन बॉडीमधले कुठलेही सेल्स तयार करू शकतात. So, which can give rise to different types of body cells. Such a type of cell which has ability to differentiate into any type of cell, not all but any type of cells, the property is called as pluripotency, and that cells are called as pluripotent stem cells. The property of dividing into any other type is called as pluripotency, and that stem cells are called as pluripotent stem cells. Adult stem cells can be obtained from bone marrow, adipose tissues and blood that we have already seen in the previous slides. Zygote is known as totipotent stem cells because it has potential to form entire organism. Zygote मधले जर सेल्स तुम्ही बघितले तर तो अख्खाच्या अख्खा ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. म्हणून त्याच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ती आहे टोटिपोटेन्सीची प्रॉपर्टी, कारण की तो कुठलेही सेल्स तयार करू शकतो, झायगोट. पण एम्ब्रियो जो आहे तो काय करू शकतो, नॉट ऑल but can find different types of cells. It can form different types of cells. सगळे नाही तयार करू शकत, पण थोडे तो तयार करू शकतो. म्हणून त्या प्रॉपर्टीला म्हणलं जातं प्ल्युरिपोटेन्सी. आणि इकडे झायगोट जो सगळे सेल्स तयार करू शकतोय त्या प्रॉपर्टीला म्हणलं जातं टोटिपोटेन्सी.
व्हॉट आर द युजेस ऑफ स्टेम सेल्स? रिजनरेटिव्ह थेरपी. मगाशी सांगितल्याप्रमाणेच जर बॉडीमध्ये काय डॅमेज झालेला आहे, सेल डॅमेज झाला आहे, टिश्यू डॅमेज झालेला आहे, काही हार्मफुल इंजुरी झालेली आहे, मेजर इंजुरी झालेली आहे, तर अशा वेळेस सेल थेरपी वापरून, स्टेम सेल्सचा वापर करून आपण तो पार्ट, तो ऑर्गन किंवा तो टिश्यू परत काय करू शकतो? रिजनरेट करू शकतो. So uses of stem cells are two: regenerative therapy and second is organ transplantation. First is cell therapy, second is production of blood cells. Cell therapy is used to replace dead cells like in condition diabetes, myocardial infarctions, Alzheimer's disease. Production of blood cells like in conditions of anemia, thalassemia, leukemia. What is leukemia? It is blood cancer. What is anemia, thalassemia? Where hemoglobin is not produced properly. जिथे हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जे आहेत, जे आपल्या ऑक्सिजनला बाइंड करतात, आपल्या बॉडीला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात, ते हिमोग्लोबिन प्रॉपर तयार झालेले नाही आहेत आणि म्हणून आपल्या बॉडीला ऑक्सिजनची कमतरता भासते, कमी भासते आणि त्याच्यामुळे आपल्या रेड ब्लड सेल्सचा जो शेप आहे तो चेंज होतोय, क्रेसेंट मून शेपसारखा होतोय. त्या कंडिशनला म्हणलं जातं ॲनेमिया. थॅलेसेमियामध्ये पण हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल जे आहेत ते प्रॉपरली सिंथेसिस झालेले नसतात. थोडक्यात काय तर दोन्ही कंडिशनमध्ये आपल्या बॉडीला ऑक्सिजन कमी पुरतं आणि म्हणून ह्या कंडिशन्समध्ये आपण काय करू शकतो? स्टेम सेल्सचा वापर करून, रिजनरेटिव्ह थेरपी करून ती कंडिशन बरी करू शकतो. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये कोण ऑर्गन डोनेट करू शकतं ह्याच्या पण खूप साऱ्या कंडिशन्स आहेत. पहिलं, ऑर्गन्स विच कॅन बी डोनेटेड बाय द लिव्हिंग डोनर आर वन ऑफ द किडनी अँड स्किन फ्रॉम सर्टन पार्ट्स ऑफ द बॉडी. जो जिवंत व्यक्ती आहे तो स्वतःचं कुठले पार्ट्स डोनेट करू शकतो? दोनपैकी एक किडनी डोनेट करू शकतो आणि स्किन जी आहे ती सर्टन पार्ट जी आहे बॉडीवरचे तिथली स्किन ती डोनेट करू शकतो. फॅक्टर्स टू कन्सिडर ड्युरिंग ट्रान्सप्लांटेशन. पहिली गोष्ट तर जो डोनर आहे, ज्याचं ट्रान्सप्लांटेशन करून घेणार आहोत आपण, जो तो ऑर्गन डोनेट करणार आहे, त्याचं एज कन्सिडर केलं जातं. सेकंड, ब्लड ग्रुप ऑफ द डोनर अँड रेसिपियंट. ब्लड ग्रुप मॅचिंग केलं जातं. ब्लड ग्रुप सेम असेल तरच तो ऑर्गन डोनेट केला जातो, तरच तो ऑर्गन जो रेसिपियंट आहे त्याची बॉडी तो ऑर्गन एक्सेप्ट करणार आहे. ब्लड ग्रुप मॅचिंग झालं नाही तर डोनेशन केलं जात नाही. मेडिकल हिस्ट्री ऑफ द डोनर अँड रेसिपियंट. दोघांचे कंडिशन्स, मेडिकल हिस्ट्री चेक केली जाते. जो डोनर आहे त्याला कुठला आजार होता का आधी, किंवा तो कुठल्या सर्टन कंडिशन्समधून जातोय का, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. मगच तो डोनर ऑर्गॅनिझम स्वतःचा ऑर्गन काय करू शकतो? रेसिपियंटला देऊ शकतो. ऑर्गन्स विच कॅनॉट बी डोनेटेड ड्युरिंग द लाईफ टाईम. लिव्हर, हार्ट, आईज हे आपण चालू जिवंत व्यक्तीचे डोनेट करू शकत नाही. नाव, स्मॉल पार्ट ऑफ द लिव्हर कॅन बी डोनेटेड इफ द पर्सन इज अलाइव्ह. लिव्हरचा थोडा पार्ट आपण काय करू शकतो? जिवंत व्यक्तीमधून पण देऊ शकतो. ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन इज अंडर द कंट्रोल ऑफ ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स ॲक्ट इन इयर 1994 अँड इट्स अमेंडमेंट ऑफ 2009, 11 अँड 14. पोस्ट ह्युमन्स, दॅट इज आफ्टर डेथ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. लिव्हर, किडनी, हार्ट वॉल, स्किन एक्सेट्रा हे काही काळासाठी मेल्यानंतर, डेथ झाल्यानंतर सर्टन पिरियडसाठी हे ऑर्गन्स चांगले राहतात अंडर स्पेसिफिक कंडिशन्स. ते आपण काय करू शकतो? आफ्टर डेथ डोनेट करू शकतो. डेड बॉडीज कॅन बी मेड अवेलेबल कशासाठी? फॉर रिसर्च इन मेडिकल स्टडीज. लेट अस चेक फ्यू आन्सर्स. स्टेम सेल्स कुठं प्रेझेंट असतात? अंबलिकल कॉर्डमध्ये पण प्रेझेंट आहेत, बोन मॅरोमध्ये पण प्रेझेंट आहेत आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पण प्रेझेंट आहेत, बरोबर. So the answer is D, all of the above. Next, state whether the given statement is true or false. Stem cells are present in the blastocyst stage of embryonic development. Yes, it is true. Stem cells are present where? In the blastocyst stage of the embryonic development. What is self-multiplying ability of undifferentiated stem cells by which they are capable of giving rise to all types of human cells? And the property is called as what? Pluripotency. Next, previously asked board questions. Find the odd one out. Diabetes, anemia, leukemia and thalassemia. As we have already seen, these are all related to what? Blood. The odd one is diabetes. Next, name any 4 organs that can be donated. Liver, heart, kidney, skin, etc. can be donated. Write the correct correlation. Insulin is related to diabetes.
इंटरफेरॉन्स आर रिलेटेड टू दी व्हायरल इन्फेक्शन. इम्युन सिस्टीम मधले पार्ट्स आहेत हे, जे आपल्या बॉडीमध्ये कुठलंही व्हायरल इन्फेक्शन झालं की ॲक्टिवेट होतात. Write the correct answers in the blank circle. What are the uses of stem cells? We have already seen they are used in regenerative therapies. They are used to repair the damaged cells. So, organ transplantation, cell therapy and production of blood cells are the uses of stem cells. Complete the given flow chart. Type of cells depending upon the source. One is given adult stem cells. What is the second one? Yes, the answer is embryonic stem cells, which are present in the embryo. Second, which are present in the adult's bone marrow, blood, etc. Let us start with the next point, that is biotechnology. नेक्स्ट जो पॉइंट आपण आता स्टडी करणार आहोत तो आहे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी इज द टेक्निक जिथे आपण काय करतोय, जिथे आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मॉडिफिकेशन करतोय, आर्टिफिशियली त्या ऑर्गॅनिझमचे जे जीन्स आहेत ते आपण मॉडिफाय करतोय, किंवा आपण प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये हायब्रिडायझेशन टेक्निक कॅरी आउट करतोय. हे करून जे प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे ते आपण आपल्या वेलफेअरसाठी म्हणजे ह्युमन वेलफेअरसाठी वापरतोय. सो द डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज टेक्निक ऑफ ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल चेंजेस इन द जेनेटिक मॉडिफिकेशन्स और आर्टिफिशियल चेंजेस इन द जीनोम ऑफ एन ऑर्गॅनिझम and hybridizing organisms for the welfare of humans or human beings. Development of biotechnology in India kuni keli? The government of India has established the National Biotechnology Board in year 1982, which was transformed into the Department of Biotechnology under Ministry of Science and Technology in year 1986. Now let us see what are the commercial applications of biotechnology. First application is in the crop biotechnology. What is crop biotechnology? First of all, hybrid seeds are produced. How are hybrid seeds produced? Hybrid seeds are produced by hybridizing different genomes from two different varieties of crop, and त्याच्यापासून जे हायब्रिड तयार होईल ते म्हटलं जातं हायब्रिड सीड. म्हणजे जिथे आपण जीनोम जो आहे, जीन्स जे आहेत ते दोन वेगवेगळ्या सुपिरियर व्हरायटीच्या क्रॉप्समध्ये काय करणार आहोत, कलेक्ट करणार आहोत. त्या सुपिरियर व्हरायटीच्या क्रॉप्समधला जीनोम कलेक्ट केला की त्याचं आपण हायब्रिडायझेशन करणार आहोत, आणि जी व्हरायटीची सीड आपल्याला भेटेल त्या सीडला म्हटलं जातं हायब्रिड सीड. सो हायब्रिड सीड्स आर डेव्हलप्ड बाय रिकॉम्बायनिंग जीन्स ऑफ डिफरंट क्रॉप्स. रिकॉम्बिनेशन म्हणजेच काय, क्रॉसिंग ओव्हर, जिथे हायब्रिडायझेशन केलं जातं. जेनेटिकली मॉडिफाईड Crops with desirable characters are developed by incorporating a foreign genes. काय केलं जातं इथे, फॉरेन जीन जी आहे ती इनकॉर्पोरेट केली जाते. म्हणजेच काय तर फॉरेन जीन जी आहे ती त्या ऑर्गॅनिझममध्ये डिरेक्टली इन्सर्ट केली जाते. आपण त्या ऑर्गॅनिझमचा तो प्लांट असो किंवा तो ॲनिमल असो त्याचा जीनोम डिरेक्टली मॉडिफाय करणार आहे, त्याच्यामध्ये काय टाकून, त्याच्यामध्ये एखादी फॉरेन जीन इनकॉर्पोरेट करून. कशासाठी? कारण की त्या फॉरेन जीनमध्ये आपल्याला जो डिझायर कॅरेक्टरिस्टिक हवी आहे ती प्रेझेंट असणार आहे. ती जीन जर आपण त्या ऑर्गॅनिझममध्ये टाकली तर काय होणार आहे, तो ऑर्गॅनिझम आपल्याला हवं ती कॅरेक्टरिस्टिक दाखवू शकणार आहे. सो क्रॉप्स विथ डिझायर कॅरेक्टर्स आर डेव्हलप्ड बाय इनकॉर्पोरेटिंग द फॉरेन जीन ऑफ इंटरेस्ट इन टू द जीनोम ऑफ क्रॉप्स बाय बायोटेक्नॉलॉजिकल टेक्निक्स. काय करतोय आपण इथं, आपल्याला जी इंटरेस्टची जीन आहे ती कलेक्ट करतोय सोर्स ऑर्गॅनिझमपासून, आणि ती जीन आपण टाकतोय कुणामध्ये, प्लांटच्या किंवा ॲनिमलच्या जीनोममध्ये, जेणेकरून ते प्लांट ॲनिमल आपल्याला जी डिझायर कॅरेक्टरिस्टिक हवी ती दाखवणार आहेत. नेक्स्ट, व्हॉट इज बीटी कॉटन? बीटी नावावरून समजतंय, बॅसिलस थ्युरिनजेनेसिस. हा एक बॅक्टेरिया आहे. काय आहे? बॅक्टेरिया. बॅसिलस थ्युरिनजेनेसिस बॅक्टेरियाचं नाव आहे. द जीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ टॉक्झिन ही त्या बॅक्टेरियापासून आयसोलेट केली होती. बॅसिलस थ्युरिनजेनेसिस नावाच्या बॅक्टेरियापासून ती जीन आयसोलेट केलेली, ती जीन टाकली आपण कुठं, ती जीन आपण टाकली कॉटनमध्ये. द जीन वॉज इनकॉर्पोरेटेड विथ द कॉटन जीनोम. कॉटनच्या जीनोममध्ये आपण कुठली जीन टाकली, अशी जीन जी बॅसिलस थ्युरिनजेनेसिसपासून कलेक्ट केलेली. जी कशासाठी रिस्पॉन्सिबल होती, ती जीन रिस्पॉन्सिबल होती टॉक्झिन प्रोड्यूस करण्यासाठी. टॉक्झिन हे फेटल होतं कुणाला, बॉलवॉर्म्सला, म्हणजेच ते त्या बॉलवॉर्म्सना हार्मफुल होतं. टॉक्झिन फेटल फॉर बॉलवॉर्म्स इज प्रोड्यूस्ड इन द लीव्स अँड बॉल्स ऑफ कॉटन. लीव्सवरती, बॉल्स ऑफ कॉटन्सवरती हे टॉक्झिन प्रोड्यूस व्हायला सुरू झालं.
मग हे बॉलवॉर्म्स जे आहेत, जे किडे आहेत, जे कॉटन प्लांट्सना डिस्ट्रॉय करतात, डॅमेज करतात, ते ज्यावेळेस त्या कॉटन प्लांटवरती येतील, त्या कॉटन प्लांटला डॅमेज करायचा प्रयत्न करतील, खायचा प्रयत्न करतील, त्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये ती जीन पण जाणार आहे. कुठली जीन? जी आपण बॅसिलस थ्युरिनजेनेसिसपासून कलेक्ट केलेली होती, जी कशासाठी रिस्पॉन्सिबल होती? टॉक्झिन प्रोड्यूस करण्यासाठी. एकदा का बॉलवॉर्म्सनी खाल्लं ते लीफ किंवा ते बॉल ऑफ कॉटन, त्यांच्या पोटात ती जीन पण गेली. आता त्यांच्या पोटात ती जीन गेल्यावरती काय होणार आहे? तिथं टॉक्झिन्स प्रोड्यूस होणार आहेत, टॉक्झिन्स रिलीज होणार आहेत आणि त्यांचं जे एलिमेंटरी कॅनल आहे तिथं डॅमेज होणार आहे, ते बस्ट होणार आहे आणि अशा प्रकारे तो जो किडा आहे, तो जो इन्सेक्ट आहे, तो मारला जाणार आहे. बॉलवॉर्म फीड ऑन लीव्स अँड कॉटन बॉल. Toxins destroys the elementary canal of the bollworms, leading to the death of bollworm. अशा प्रकारे आपण काय केलंय? त्या बॉलवॉर्म्सची जे त्या कॉटनला डॅमेज करतायत, खाऊन त्याचं उत्पादन कमी करतात, त्याला आपण काय केलेलं आहे? किल केलेलं आहे. सेकंड आहे बीटी ब्रिंजल. त्याचं काम सेम आहे जे बीटी कॉटनमध्ये होते. बीटी ब्रिंजल पण किल करतं पेस्टला इन द सेम वे ॲज द बीटी कॉटन डज. तो पण काय करणार आहे? जो त्यांचा पेस्ट आहे त्याला किल करणार आहे, जो त्यांचा किडा आहे, जो त्याला खातोय, जो त्याला डॅमेज करतोय, त्याला किल करणार आहे. नाव व्हॉट इज गोल्डन राईस? सो असे काही ठिकाणं आहेत जिथे राईस हे मेजर फूड आहे, म्हणजे तिथली लोक फक्त राईस म्हणून त्यांचं जेवण आहे ते खातात. सो त्यांच्यामध्ये माल नरिशमेंटचे प्रॉब्लेम्स दिसून येतात. म्हणजेच काय? तर प्रोटीन्सची कमतरता, न्यूट्रिशनची कमतरता, असे प्रॉब्लेम्स दिसतात. म्हणून त्यांची मुलं वीक, बारीक असे असणार आहेत, त्यांची प्रॉपर डेव्हलपमेंट होणार नाही आहे. सो अशा ठिकाणी जिथं फक्त राईस कंझ्युम केला जातो, तिथल्या लोकांसाठी पर्टिक्युलरली गोल्डन राईस हे नवीन प्रोडक्ट तयार करण्यात आलेलं. It was developed in year 2005 and it has 23 times more amount of beta carotene. So what is beta carotene? It is vitamin A. Rice variety gene which synthesize vitamin A, that is beta carotene, ही इंट्रोड्यूस केली आपण कशामध्ये? राईसच्या जीनोममध्ये. आणि नवीन जो तयार झालेला राईस आहे त्याला आपण काय म्हणतो? गोल्डन राईस. गोल्डन राईस त्याला नाव देण्यात आलं कारण की ज्यावेळेस आपण ही जीन त्याच्यामध्ये टाकू, विटॅमिन ए वाली, त्याची विटॅमिन एची अमाऊंट वाढली. किती टाइम्स वाढली? 23 टाइम्स वाढली. त्याचा कलर थोडासा गोल्डन झाला आणि म्हणून त्या राईसला म्हटलं जातं गोल्डन राईस. इट हॅज मोर अमाऊंट ऑफ व्हॉट? बीटा कॅरोटीन, दॅट इज विटॅमिन ए. नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती आहे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट म्हणजेच काय? जे सिलेक्टिव्हली फक्त वीड्सना डिस्ट्रॉय करणार आहेत, मेन क्रॉपला कुठलाही डॅमेज करणार नाही आहेत. तण जे आहे ते डिस्ट्रॉय करणारे, फक्त मेन जे आपलं क्रॉप आहे त्याला ते डॅमेज करणार नाही आहेत. कारण की आपलं जे वीड्स आहेत, तण जे आहे ते काय करतं? शेतामध्ये जे आपले मेन क्रॉप आहेत त्याच्याशी कॉम्पिटिशन करतं, सॉईलमधले न्यूट्रिएंट्स खेचून घेतं, पाणी खेचून घेतं आणि आपल्या मेन क्रॉपला काय होणार आहे? मग न्यूट्रिशन कमी पडणार आहे, पाणी कमी पडणार आहे. म्हणून तण काढणं गरजेचं आहे. सो आपण काय करू शकतो? हर्बिसाइड वापरून, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट वापरून काय करू शकतो? ते तण जे आहे ते काढू शकतो आणि आपला मेन क्रॉप आहे त्याला कुठलाही डॅमेज होणार नाही. Let us start with biofertilizers. What are biofertilizers? Biofertilizer. बरं, फर्टिलायझर म्हणजे काय? तर अशी गोष्ट जी सॉईलची क्वालिटी इम्प्रूव्ह करणार आहे. सॉईलची क्वालिटी काय करणार आहे? इम्प्रूव्ह करणार आहे. त्याच्यामधलं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ह्या सगळ्या गोष्टी एनरिच करणार आहे. तेच एनरिचमेंट जर आपण बायोलॉजिकल गोष्टी वापरून केलं तर त्याला म्हटलं जातं बायोफर्टिलायझर. सो असे काही बॅक्टेरिया आहेत सॉईलमध्ये प्रेझेंट जे प्लांट्सना नायट्रोजन पुरवून देतं, फॉस्फेट्स सोल्युबल करून देतात आणि त्या प्लांट्सचे रूट्स जे आहेत ते नायट्रोजन, फॉस्फरस काय करून घेणार आहेत? ॲब्झॉर्ब करून घेणार आहेत. सो अशा बॅक्टेरियांना जर आपण त्या फील्डमध्ये, त्या सॉईलमध्ये टाकलं तर काय होणार आहे? आपोआप आपल्या क्रॉपला चांगल्या प्रकारचं नायट्रोजन, फॉस्फरस, न्यूट्रिएंट्स भेटणार आहेत. बॅक्टेरिया लाईक कुठले कुठले? रायझोबियम, अझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबेना अँड प्लांट्स लाईक अझोला आर यूज्ड ॲज व्हॉट? बायोफर्टिलायझर्स, जे काय करतात? नायट्रोजन आणि फॉस्फरसची कॅपॅसिटी जी आहे ती सॉईलमधली इन्क्रीज करणार आहेत. ॲनिमल हजबंड्री टेक्निक्स लाईक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. व्हॉट इज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन? ज्या वेळेस आपण सेमेन कलेक्ट करतोय मेल ॲनिमलपासून आणि ते सेमेन ज्यावेळेस आपण आर्टिफिशियली इनॉक्युलेट करतोय फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये ऑफ ॲनिमल, एखाद्या फिमेल ॲनिमलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये आपण ते सेमेन कलेक्ट केलेलं मेलपासून इनकॉर्पोरेट करतोय, इन्क्युबेट करतोय आर्टिफिशियली. त्या टेक्निकला म्हणलं जातं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन.
सो ॲनिमल हजबंड्रीमध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर हे टेक्निक्स यूज केल्या जातात. कशासाठी? काय इम्प्रूव्ह करायला? मिल्कची क्वालिटी, वूलची क्वालिटी, मीटची क्वालिटी अँड ऑल्सो टू डेव्हलप डिफरंट इम्प्रूव्ह व्हरायटीज ऑफ दी ॲनिमल्स. नेक्स्ट आहे ह्युमन इन्शुलिन. व्हॉट इज इन्शुलिन? इन्शुलिन आपल्या बॉडीमध्ये इन्शुलिन प्रोड्यूस झालं तरच ते आपल्या बॉडीमधल्या आपल्या ब्लडमधले जे शुगर लेवल आहे त्याला मेंटेन ठेवणार आहे. इन्शुलिनचं काम काय आहे? ब्लडमधल्या शुगर लेवलला मेंटेन ठेवणं. मग ज्या लोकांमध्ये इन्शुलिन प्रॉपर तयार होत नाही आहे त्या लोकांमध्ये ब्लडमधली ग्लुकोजची लेवल, शुगरची लेवल कशी दिसते? हाय दिसते. त्या कंडिशनला म्हटलं जातं डायबिटीस. सो जर तुम्ही इन्शुलिन प्रोड्यूस केलं बाय युझिंग बायोटेक्नॉलॉजी तर त्याचा वापर कुणामध्ये होणार आहे? इन द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीस. सेकंड, अर्ली इन्शुलिन कुठून कलेक्ट केलं जायचं? हॉर्सच्या पॅनक्रियासपासून. कशातून? हॉर्सच्या पॅनक्रियासपासून. पण आता आपण काय करतोय? बॅक्टेरिया वापरून इन्शुलिन प्रोड्यूस करू शकतोय. म्हणजेच काय वापरून? बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून बॅक्टेरियामधून आपण इन्शुलिन कलेक्ट करून घेऊ शकतोय. इन्शुलिन तयार करून त्याच्यामधून बाहेर काढून ते ह्युमनच्या वापरासाठी देऊ शकतोय. ह्युमन इन्सुलिन जीन हॅज बीन इन्सर्टेड इन द जीनोम ऑफ बॅक्टेरिया. ह्युमन्समध्ये जी जीन इन्शुलिन तयार करते ती जीन आपण कुठं टाकायची? बॅक्टेरियामध्ये टाकायची. आणि बॅक्टेरियात आपल्याला काय करणार आहे? इन्शुलिन तयार करून देणार आहे. एकदा का बॅक्टेरियाने इन्शुलिन तयार करून दिलं की ते इन्शुलिन आपण कुणामध्ये टाकायचं? परत ज्यांना डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्यामध्ये इन्शुलिन तयार होत नाही आहे, त्यांना ते तयार झालेले इन्शुलिन, बॅक्टेरियाने तयार केलेले इन्शुलिन द्यायचं. जेणेकरून त्यांचा डायबिटीस काय होणार आहे? ट्रीट होणार आहे. आता वॅक्सिन्स. व्हॉट आर वॅक्सिन्स? कशासाठी घेतो आपण वॅक्सिन? तर कुठल्याही आजारापासून कुठलाही आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह थेरपी म्हणून काय घेतो? तर वॅक्सिन. तर त्या वॅक्सिनमध्ये असतं काय? त्या वॅक्सिनमध्ये असतात लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पण फक्त त्यांची जी डिझीज कॉझिंग कॅपॅसिटी आहे ती काढून घेतली जाते. त्यालाच म्हणलं जातं डिसआर्म्ड पॅथोजन्स, जे बॉडीमध्ये तर आलेले आहेत पण ते डिझीज कॉज करू शकत नाही, आपल्या बॉडीला कुठलाही हार्म करू शकत नाही. पण आता आपल्या बॉडीमध्ये आलेत म्हणजे आपली इम्युन सिस्टीम काय झाली? ॲक्टिवेट झाली. ती इम्युन सिस्टीम त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट, त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट आता अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करणार आहे. आणि म्हणून तो बॅक्टेरिया, तो व्हायरस किंवा तो पॅथोजन खराखुरा ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये येईल, खरा आजार आपल्याला ज्यावेळेस कॉज करेल, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी काय प्रेझेंट असणार आहेत? अँटीबॉडीज प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे आपल्याला तो ज्यावेळेस खरा येईल पॅथोजन, त्याच्याशी फाईट करायला काय जाणार आहे? इझी जाणार आहे, सोपं जाणार आहे. वॅक्सिन, antigen containing material used to provide either permanent or temporary immunity against a specific pathogen or disease. Conventional method includes the use of complete or partially killed pathogen. जुनी जी टेक्निक होती तिथं काय यूज केलं जायचं? आपण त्या पॅथोजनला पूर्णपणे किंवा अर्धवट आपण काय केलं जायचं? किल केलं जायचं. Antigens are produced in laboratories with the help of gene isolated from the pathogen and those antigens are used as vaccine. काय करतोय आपण? अँटीजेन्स वापरतोय. कुणामधले? त्या पॅथोजन्समधले. त्या वॅक्सिनमध्ये काय प्रेझेंट असतात? अँटीजेन प्रेझेंट असतात. आणि ते अँटीजेन्स आता आपण कुठं टाकतोय? ह्युमनच्या बॉडीमध्ये. आधी काय वापरलं जायचं? आधी तो मायक्रोब, तो पॅथोजन डिरेक्टली वापरला जायचा. आता आपण काय वापरतोय? त्याचे अँटीजेन्स वापरतोय. These vaccines are more thermostable. Thermostable म्हणजेच काय? टेम्परेचरला ते कसे आहेत? रेझिस्टंट आहेत, जास्त टेम्परेचरला. दे आर सेफ आणि ते आपल्या बॉडीमध्ये जास्त वेळासाठी ॲक्टिव्ह राहतात. एक्झाम्पल पोलिओ वॅक्सिन, हिपॅटायटिस वॅक्सिन, हे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत वॅक्सिनचे, जिथे अँटीजेनचं प्रिपरेशन करून त्या वॅक्सिनमध्ये टाकलं जातं. हे मेथड दिलेले आहेत कसं आपण करू शकतो. नेक्स्ट पॉईंट जो आपण बघणार आहोत तो आहे प्रोटीन अँड हॉर्मोन प्रोडक्शन. सो इथं काही ग्रुप दिलेले आहेत प्रोटीन्सचे, विच आर प्रोड्यूस्ड बाय बायोटेक्नॉलॉजी. आणि इथं दिलेले आहेत डिसऑर्डर्स कशासाठी ते वापरले जातात, कुठले डिझीजेस ट्रीट करायला. पहिला आहे इन्शुलिन, जे कशासाठी वापरलं जातं? डायबिटीज ट्रीट करायला. सोमॅटोस्टॅनिन हे यूज केलं जातं ड्वार्फिझम ट्रीट करायला. ड्वार्फिझम काय आहे? इट इज द कंडिशन जिथे एखाद्या ऑर्गॅनिझमची हाईट जी आहे ती शॉर्ट राहते, ड्वार्फ राहते, त्या कंडिशनला म्हणलं जातं ड्वार्फिझम. तो ट्रीट करायला आपण यूज करतो सोमॅटोस्टॅटिन, दॅट इज दी ग्रोथ हॉर्मोन, ग्रोथ प्रोटीन. इरिथ्रोपोएटिन ॲनेमिया ट्रीट करायला. नेक्स्ट फॅक्टर 8 हिमोफिलिया ट्रीट करायला. व्हॉट इज हिमोफिलिया? जिथे थोडीशी इंजुरी जरी झाली तरी पण ब्लड जे आहे ते फ्लो होत राहतं, ते ब्लड फ्लो आहे तो थांबत नाही, म्हणजे ब्लड क्लॉट होत नाही.
ज्यावेळेस ब्लड क्लॉट व्हायचं फेल होतं, म्हणजेच ब्लड क्लॉटिंग फेल होतं, त्या कंडिशनला म्हणलं जातं हिमोफिलिया, जिथे बॉडीमधलं ब्लड जे आहे थोड्याशा इंजुरीनंतरही काय होत राहणार आहे, कंटिन्यू फ्लो होत राहणार आहे. ती कंडिशन ट्रीट करायला आपण वापरतोय क्लॉटिंग फॅक्टर 8. इंटरल्युकिन वापरलं जातं कॅन्सर ट्रीट करायला, इंटरफेरॉन वापरले जातात व्हायरल इन्फेक्शन्स ट्रीट करायला. आताच आपण बघितलं इंटरफेरॉन प्रोडक्शन. हे काय आहेत, ग्रुप ऑफ स्मॉल साईज प्रोटीन्स आहेत जे प्रोड्यूस केले जातात आपल्या ब्लडमध्ये आणि जे व्हायरल इन्फेक्शन्स ट्रीट करायला वापरले जातात. मोस्टली हे इंटरफेरॉन प्रोड्यूस करायला आपण वापरतोय ई कोलाई बॅक्टेरिया. दे आर यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन्स. नेक्स्ट आहे जीन थेरपी. आता जीन थेरपी बघायच्या आधी आपल्याला 2 टाईपचे सेल्स माहिती असले पाहिजेत. एक आहे सोमॅटिक सेल, दुसरे आहेत जर्म सेल्स. जर्म सेल्स म्हणजेच एग आणि स्पर्म्स. जे सेक्स सेल्स आहेत त्यांना म्हटलं जातं जर्म सेल्स. बॉडीमधले जर्म सेल्स सोडले की बाकी सगळे सेल्स काय आहेत, दे आर सोमॅटिक सेल्स. So somatic gene therapy is used in the treatment of disorders in somatic cells. For example, phenylketonuria arises due to genetic change in the hepatocyte, that is the liver cell. So बॉडी मधली कुठलाही सेल एग आणि स्पर्म सोडले तर सगळे सेल्स काय आहेत, सोमॅटिक सेल्स आहेत. त्यांच्या ट्रीटमेंटसाठी जे आपण वापरतो त्याला म्हटलं जातं सोमॅटिक जीन थेरपी. व्हॉट इज क्लोनिंग? क्लोनिंग म्हणजेच काय, एक्झॅक्ट रेप्लिका किंवा एक्झॅक्ट कॉपीज तयार करणं एखाद्या ऑर्गॅनिझमचं, त्याला म्हटलं जातं क्लोनिंग. सो द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ रेप्लिका, एक्झॅक्ट कॉपी of any cell or organ or the entire organism is called as what? Cloning. Reproductive cloning आणि दुसरं आहे थेराप्युटिक क्लोनिंग. 2 वेगवेगळ्या टाईपचे क्लोनिंग आहेत. पहिला आपण त्याच्यामध्ये मेन डिफरन्स बघूयात काय आहे. व्हॉट इज रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग? इथं काय केलं जातं, एन न्यूक्लिएटेड एग घेतला जातो. एन न्यूक्लिएटेड म्हणजेच काय, ज्याचा न्यूक्लियस रिमूव्ह केलेला आहे, तो फ्यूज केला जातो सोमॅटिक सेल सोबत. पहिल्यांदा काय केलं आपण, एग घेतला एन न्यूक्लिएटेड, ज्याचा न्यूक्लियस काढलाय तो घेतला आपण डोनर ऑर्गॅनिझम पासून. दुसरा आपण एक सोमॅटिक सेल घेतला. मी आधीच तुम्हाला सोमॅटिक सेल आणि जर्म सेल्स मध्ये डिफरन्स सांगितलेला आहे. सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस घेतला कुणामधून, अशा ऑर्गॅनिझम ज्याचं आपल्याला काय करायचं आहे, क्लोनिंग तयार करायचे, मल्टिपल कॉपीज तयार करायचे. त्याच्यानंतर फॉलोड बाय ट्रान्सफर ऑफ रिझल्टिंग एम्ब्रियो इनटू द होस्ट ऑर्गॅनिझम. एग पण कुणापासून घेतला आपण, डोनर पासून, प्लस आपण काय घेतलं, सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस घेतला. कुणापासून घेतला तो आपण, ऑर्गॅनिझम टू बी क्लोन्ड. ज्या ऑर्गॅनिझमचं आपल्याला काय करायचं आहे, क्लोनिंग करायचं आहे, त्या ऑर्गॅनिझम पासून आपण काय घेतला, सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस घेतला. ह्या दोन्हींचं फ्युजन झाल्यावरती काय तयार होणार आहे, एम्ब्रियो तयार होणार आहे. आणि हा एम्ब्रियो जो आहे तो आपण कुठं टाकणार आहे, होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये टाकणार आहे, जेणेकरून आपल्याला जो हवा आहे त्याचे क्लोन्स, मल्टिपल कॉपीज आपल्याला भेटणार आहेत. कंप्लीट ऑर्गॅनिझम आपण ह्या टेक्निकने डेव्हलप करू शकतो. यूज टू जनरेट एक्झॅक्ट रेप्लिका ऑफ द ऑर्गॅनिझम. जे नवीन रेप्लिकास तयार होणार आहेत, कॉपीज तयार होणार आहेत, ते कसे असणार आहेत, एक्झॅक्टली सिमिलर टू द ऑर्गॅनिझम ज्याला आपण क्लोनिंग करण्यात इंटरेस्टेड आहोत त्याचं. नेक्स्ट जी आहे ती आहे थेराप्युटिक क्लोनिंग. इथं काय करतोय आपण, फ्युजन ऑफ एन न्यूक्लिएटेड एगच करतोय, एगचं फ्युजन करतोय. कुणापासून घेतोय तो एग, डोनर पासूनच. प्लस इट इज फ्युज्ड विथ होम, सोमॅटिक सेलचा न्यूक्लियसच. सोमॅटिक न्यूक्लियस ऑफ द पेशंट रिक्वायरिंग द मेडिकल ट्रीटमेंट. ज्या पेशंटला मेडिकल ट्रीटमेंट लागते त्या पेशंटच्या सोमॅटिक सेलमधला न्यूक्लियस आपण कलेक्ट केला. फॉलोड बाय रिमूव्हल ऑफ एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. जो एम्ब्रियो तयार झाला ना, त्या एम्ब्रियो मधला आपण काय करतोय, स्टेम सेल्स रिमूव्ह करून घेतोय. रिझल्टिंग फ्रॉम द एम्ब्रियो, एम्ब्रियो पासून तयार झालेले स्टेम सेल्स आपण काढून घेतोय. हे स्टेम सेल्स आपण वापरतोय त्या पेशंटला ट्रीट करायला. ज्या पेशंटमधून आपण काय घेतलंय, सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस घेतलाय, त्या पेशंटला ट्रीट करायला आपण काय वापरतोय, जे तयार झालेले स्टेम सेल्स आहेत ते वापरतोय. इथं आपण कंप्लीट ऑर्गॅनिझम फॉर्म करू शकत नाही. इट इज यूज टू ट्रीट डिझिजेस. पूर्ण ऑर्गॅनिझम ह्याच्यापासून तयार होत नाही, चक्क क्लोनिंग होत नाही. ह्याच्यापासून जे डिझिजेस झालेले ते फक्त काय होतात, ट्रीट होतात. टू जनरेट स्किन फ्रॉम बर्न विक्टीम असे जे कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण ही थेरपी वापरू शकतो.
आता आपल्याला बघायचे आहेत एक्झाम्पल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी वापरून पहिली शिप तयार करण्यात आलेली कुठली टेक्निक वापरून? क्लोनिंग टेक्निक वापरून. सो द फर्स्ट शिप टू बी बॉर्न इन स्कॉटलँड बाय क्लोनिंग टेक्निक वॉज ऑन 5 जुलै 1996. त्या शिपचं नाव होतं डॉली शिप. इथं काय केलेलं तर न्यूक्लियस फ्रॉम एग ऑफ स्कॉटिश शिप दॅट इज द डोनर काय केलेला तो रिमूव्ह केलेला. एगमधला न्यूक्लियस जो मगाशी आपण बघितलं एन न्यूक्लिएटेड एग तो एक घेतला विदाउट न्यूक्लियसवाला. न्यूक्लियस फ्रॉम अडर सेल्स ऑफ फिन डॉर्सेट शिप वॉज इंट्रोड्युस्ड इन द एन न्यूक्लिएटेड ओवम ऑफ द स्कॉटिश शिप. जो एग होता विदाउट न्यूक्लियसवाला त्याच्यामध्ये ह्याचा न्यूक्लियस टाकला. तो न्यूक्लियस कुणामध्ये घेतला? अडर सेल्स ऑफ फिन डॉर्सेट शिपमधला तो न्यूक्लियस घेतला आणि कुणामध्ये टाकला? इन द एग सेल ऑफ स्कॉटिश शिप. म्हणजे एका सेलमधला न्यूक्लियस आपण घेतोय तो दुसऱ्या सेलमध्ये ज्याचा न्यूक्लियस रिमूव्ह केलाय त्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करतोय. डोनर होती स्कॉटिश शिप, इथे फिन डॉर्सेट शिप. रिझल्टिंग एम्ब्रिओ देन वॉज ट्रान्सफर इन टू द युटेरस ऑफ विच शिप? स्कॉटिश शिप. कुणामध्ये टाकला आपण? इथे स्कॉटिश शिपमध्ये टाकला. तो जो एम्ब्रिओ तयार झालेला तो. डॉली वॉज डेव्हलप्ड विच शोड कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिन डॉर्सेट शिप. का? बिकॉज न्यूक्लियस कुणाचा होता? अडर सेल्स ऑफ फिन डॉर्सेट शिप. म्हणजेच न्यूक्लियसमध्ये जे जेनेटिक मटेरियल होतं ते कुणाचं होतं? फिन डॉर्सेट शिपचं. तो आपण एगमध्ये जरी टाकला स्कॉटिश शिपच्या तरी पण त्या एगमध्ये न्यूक्लियस नव्हता, तो एक सेल होता फक्त. म्हणून इथं कॅरेक्टरिस्टिक दिसताना कुणाचे दिसले? फिन डॉर्सेट शिपचे दिसले. कुठलंही कॅरेक्टरिस्टिक स्कॉटिश शिपचं दिसलं नाही. आता आपल्याला बघायचे आहेत इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स और व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट इज व्हाईट बायोटेक्नॉलॉजी? जिथे आपण काय करतोय? व्हाईट बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी जी आपण कशासाठी वापरतोय? इंडस्ट्रीजसाठी वापरतोय. एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल फॉर शुगर मोलॅसेस युझिंग ट्रान्सजेनिक इस्ट. जे आपण मायक्रोबायोलॉजी या लेसनमध्ये शिकलोत की आपण इथॅनॉल तयार करतो, अल्कोहोल तयार करतो ईस्ट वापरून, तेच आपण काय करतोय? ट्रान्सजेनिक ईस्ट वापरून तयार करतोय. अल्कोहोल, शुगर मोलॅसेस हे जे आपण प्रोड्यूस करतोय अल्कोहोल फ्रॉम शुगर मोलॅसेस ते आपण काय वापरून प्रोड्यूस करतोय? बाय युझिंग ट्रान्सजेनिक ईस्ट. एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण त्याचा वापर आहे. पहिला आहे सीवेज अँड सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट. हे पण आपण मायक्रोबायोलॉजी या चॅप्टरमध्ये शिकलोत की कुठलंही वेस्ट जे आहे त्याला ज्या वेळेस तुम्ही मायक्रोबियल ट्रीटमेंट देता त्यावेळेसच तुम्ही ते नॅचरल वॉटर बॉडीजमध्ये रिलीज करू शकता. जर तसं केलं नाही तर नॅचरल वॉटर बॉडीजमध्ये त्याच्यामधले ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे आहेत, हार्मफुल पॅथोजन जे प्रेझेंट आहेत ते पण रिलीज होणार आहेत आणि ते डिझीज कॉज करू शकतात तिथल्या प्रेझेंट असलेल्या ॲक्वॅटिक ऑर्निमल्सना, ऑर्गॅनिझम्सना किंवा ते आपण ह्युमन्सना पण कसे असणार आहेत? हार्मफुल असणार आहेत. एन्व्हायरमेंटल पोल्युशन कॉज करणार आहेत, वॉटर पोल्युशन कॉज करणार आहेत. सो इफ अनट्रीटेड वॉटर और सीवेज इज रिलीज्ड इनटू द वॉटर बॉडीज, ऑर्गॅनिक मॅटर जे सीवेजमध्ये प्रेझेंट आहेत काय होणार आहे? ते will be oxidized with the help of dissolved oxygen, resulting into decreased of dissolved oxygen level in the water body. त्या वॉटर बॉडीमधलं ऑक्सिजनची अमाऊंट कमी होणार आहे आणि एकदा का त्या वॉटर बॉडीमधली ऑक्सिजनची अमाऊंट कमी झाली की तिथे प्रेझेंट असणारे फिश, प्लांट्स हे सर्वाईव्ह करू शकणार नाही आहेत, ते मरून जाणार आहेत. Therefore, sewage is released into water body after oxidation with the help of what? Microbes. जे काय करणार आहेत? त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस काढून टाकणार आहेत, रिमूव्ह करणार आहेत. व्हॉट इज बायोरेमेडिएशन? The technique of removing harmful or polluted or toxic substances from the environment with the help of plants and microorganisms is called as bioremediation. So what is bioremediation? Technique of absorption or destructions of toxic chemicals and harmful pollutants with the help of what? With the help of plants, microorganisms is called as bioremediation. If plants are used in biotechnology or bioremediation, it is known as what? It is known as phytoremediation. Dr. Anant Mohan Chakravarti for the first time told us that use of microbes can be done for clearing oil spillage in the oceans. ओशन्समध्ये शिपमधून वगैरे जे ऑइल स्पिल होतं ज्याच्यामुळे ऑइलचा लेअर तयार होतो पाण्यावरती जो हार्मफुल असतो, टॉक्झिक असतो तिथल्या प्लांट्सना, ॲनिमल्सना, तो आपण काय करू शकतो? क्लिअर करू शकतो सुडोमोनास स्पेसिस वापरून, बॅक्टेरिया वापरून. हे पहिल्यांदा कुणी सांगितलं? डॉक्टर अनंत मोहन चक्रवर्तीने. नाव हे काही एक्झाम्पल्स आहेत ऑर्गॅनिझम्सचे आणि त्यांचे फंक्शन्स आहेत ते काय करतात ते. हा चार्ट तुम्हाला आहे ऑलरेडी.
लेट अस सी फूड बायोटेक्नॉलॉजी. फूड आयटम्स पण आपण तयार करू शकतो बॅक्टेरिया वापरून, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरून. कुठले कुठले ते आपण मायक्रोबायोलॉजिकल स्टडीजमध्ये बघितलेलं आहेत. ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट हे सगळे आपण तयार करू शकतो मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर करून. व्हॉट इज DNA फिंगरप्रिंटिंग? एखाद्या पर्सनचा स्वतःचा DNA युनिक असतो, त्या स्वतःच्या DNAला म्हटलं जातं DNA फिंगरप्रिंट. जो सगळ्या पर्सनचा कसा आहे, वेगळा आहे, युनिक आहे. सो द DNA सिक्वेन्स पॅटर्न ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक अँड विच इज कॉल्ड ॲज फिंगरप्रिंट. एस्टॅब्लिशिंग पर्सन्स आयडेंटिटी विथ द हेल्प ऑफ DNA सॅम्पल इज नोन ॲज DNA फिंगरप्रिंटिंग. ज्यावेळेस आपण एखाद्या पर्सनचा, गुन्हेगाराचा शोध लावतोय, कुठली टेक्निक वापरून, ही टेक्निक वापरून, त्यावेळेस त्या टेक्निकला म्हटलं जातं DNA फिंगरप्रिंटिंग. मग ते सॅम्पल्स कलेक्ट केले जातात, मॅच केले जातात ज्यांच्यावर आपल्याला संशय आहे त्यांच्यासोबत, आणि मग खरा गुन्हेगार कोण हे ओळखलं जातं. कुठली टेक्निक वापरून? DNA फिंगरप्रिंटिंग. इवन टू आयडेंटिफाय द क्रिमिनल अँड ऑल्सो इन पॅटर्निटी टेस्टिंग. जर मदर फादर्समध्ये डिस्प्यूट असतील, चाइल्ड नक्की कुणाचं आहे हे ओळखायचं असेल, तरी पण काय केलं जातं? DNA फिंगरप्रिंटिंग करून ते कन्फर्म केलं जातं. नाव लेट अस चेक युअर आन्सर्स. वॅक्सिन्स काय कंटेन करतात? इनॅक्टिवेटेड ऑर वीकेंड अँटीजेन्स, अँटीबॉडीज, किल्ड पॅथोजन की बोथ A and C? हे पण असतं आणि हे पण असतं. सो द आन्सर इज बोथ A and C. Next, golden rice is improved variety of rice developed for increase which content? Correct, for in the increase vitamin A content किंवा beta carotene content. Name the process of production of replica of any cell or organ or an entire organism. The process is called as what? Cloning. Next, complete the analogy. Phenylketonuria वापरले जाते gene therapy. Polio is the vaccine. Identify the process given in the figure. DNA घेतो आपण, प्लांटमध्ये टाकतो, प्लांटच्या जिनोममध्ये, व्हायरस इन्फेक्ट द पीस ऑफ पोटॅटो लीव्ज. या टेक्निकचं नाव आहे प्रोडक्शन ऑफ एडिबल वॅक्सिन्स. प्रिव्हियसली आस्क्ड बोर्ड क्वेश्चन्स बघा. पहिला, एक्सप्लेन द टर्म क्लोनिंग. क्लोनिंग काय आहे विचारलं जातं. जिथे आपण एक्झॅक्ट रेप्लिका तयार करतो ऑर्गॅनिझम्सचं, त्या टेक्निकला म्हणलं जातं क्लोनिंग. सो क्लोनिंग इज अ प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल ऑर ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम. ट्रू ऑर फॉल्स? DNA फिंगरप्रिंटिंग इज मेनली यूज्ड इन फॉरेन्सिक सायन्स. येस, द स्टेटमेंट इज ट्रू. व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी? हे पण बघितलं आपण मगाशीच डेफिनेशनमध्ये आपल्या. एक्सप्लेन इन 2 कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आपण भरपूर सारे ॲप्लिकेशन्स बघितलेत बायोटेक्नॉलॉजीचे, त्यातले कुठलेही तुम्हाला 2 एक्सप्लेन करायचे आहेत. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. जो प्लांट मायक्रोब्सचा टेबल होता आणि त्याचा फंक्शन होतो तो टेबल आहे जे यूज केले जातात. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्यात इम्पॉर्टंट स्टेप्स कशामधले? ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंटमध्ये. म्हणजे कुठले कुठले ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट झाले, त्यातलं पहिलं आहे ग्रीन रिव्होल्यूशन. तर ज्यावेळेस इंडिपेंडन्स भेटलं इंडियाला 1947, त्याच्यानंतर 1960चा जो पिरियड आहे जिथं पॉप्युलेशन खूप इम्प्रूव्ह होत गेलं, वाढत गेलं, आणि त्याच वेळेस जे ॲग्रिकल्चर होतं आपलं, म्हणजे जे फार्मर्स होते, त्यांनी फूड प्रोडक्शन सप्लाय करा इन्क्रीजिंग पॉप्युलेशनला, हे त्यांना सोपं गेलं, सोयीचं गेलं, किंवा त्यांना ते डिफिकल्ट वाटलं नाही. म्हणजेच काय, तर त्यांनी अशा काही टेक्निक्स इम्प्रूव्ह केल्या ॲग्रिकल्चरच्या, ज्याच्यामुळे काय झालं, इन्क्रीजिंग पॉप्युलेशनला फूड प्रोव्हाइड करणं सोपं गेलं. लँड तेवढंच होतं त्यांच्याकडे, पण त्यांनी टेक्निक्स इम्प्रूव्ह केल्या ॲग्रिकल्चरच्या, ज्याच्यामुळे फूड प्रोडक्शन आपोआप वाढलं. त्या रिव्होल्यूशनला म्हणलं जातं ग्रीन रिव्होल्यूशन. So, agricultural revolution that took place in India for harvesting maximum yield in the minimum land is called as what? It is called as the Green Revolution. Crops contributed to Green Revolution. Semi-dwarf varieties of rice, wheat हे त्यावेळेस त्यांना प्रोड्यूस करणं सोपं गेलं होतं, किंवा त्यांना ते मस्त चांगल्या प्रकारे प्रोड्यूस करता आलं होतं. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग अँड डॉक्टर MS स्वामीनाथन ह्यांना इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन आहे ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये. रिसर्च इन्स्टिट्यूट आणि त्याच्या लॅबोरेटरीज दिलेल्या आहेत ज्या नवीन व्हरायटीज क्रॉप्सच्या तयार करतात. पहिलं आहे IARI जे न्यू दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे. नॅशनल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट जे नागपूरमध्ये सिच्युएटेड आहे. आणि तिसरं आहे नॅशनल प्रोमोग्रॅनेट रिसर्च इन्स्टिट्यूट जे सोलापूरमध्ये सिच्युएटेड आहे. नाव लेट अस सी नेक्स्ट. आता आपल्याला बघायचे इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट.
पहिलं व्हाईट रिव्होल्युशन, आता आपण ग्रीन रिव्होल्युशन बघितलं, आता आहे व्हाईट रिव्होल्युशन. व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे जिथं डेअरी प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन इम्प्रूव्ह करण्यात यश आलं त्या रिव्होल्युशनला म्हणलं जातं व्हाईट रिव्होल्युशन. इथं कुणाचं इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन आहे? डॉक्टर क्युरींचं. नंतर आहे ब्ल्यू रिव्होल्युशन, ज्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्ड असणार आहे? ऑब्व्हियसली फिश, वॉटरशी रिलेटेड, इन्व्हॉल्व्स फिशरी अँड इम्प्रूव्ड प्रोडक्शन ऑफ व्हॉट? ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट फर्टिलायझर्स. आता जे फर्टिलायझर्स आहेत ते ऑर्गॅनिक मॅन्युअरचे असू शकतील किंवा केमिकल फर्टिलायझर्स असतील. दोन टाईपचे आहेत, एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर, दुसरे केमिकल फर्टिलायझर्स. व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट्स लाईक NPK, जसं मगाशी आपण बोललो, आर मेड अवेलेबल टू क्रॉप बाय अर्थवर्म अँड बाय फंगस. What are insecticides? Pesticides are in fact the type of poison which enters the food web through water and food and its biomagnification occur. बायोमॅग्निफिकेशन म्हणजेच काय? तर जसजसं आपण फूड चेनमध्ये हायर लेवलला जाऊ, प्रोड्युसर्सपासून प्रायमरी कन्झ्युमर्सना, प्रायमरी कन्झ्युमरपासून सेकंडरी कन्झ्युमर्सना, तसतसं ह्या हार्मफुल सबस्टन्सेसचं अक्युमुलेशन वाढत जातं आणि टर्शरी कन्झ्युमर्सपर्यंत ते अक्युमुलेशन खूप जास्त होतं. हे हार्मफुल सबस्टन्सेस कसे असतात? टॉक्झिक असतात, अजिबात चांगले नसतात. कुठले ते हार्मफुल सबस्टन्सेस? DDT, मॅलाटोइन, क्लोरोपायरिफॉर्म्स एक्सेट्रा. हे कसे आहेत? डेंजरस आहेत. म्हणून काय करायचं? म्हणून करायचं ऑर्गॅनिक फार्मिंग, जिथे हे हार्मफुल सबस्टन्सेस अजिबात रिलीज होणार नाहीत. ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक फार्मिंग युजेस बायोफर्टिलायझर्स, जे या हार्मफुल केमिकल फर्टिलायझर्सचा वापर कसा करणार आहेत? कमी करणार आहेत. आता व्हॉट इज ॲपिकल्चर? हनी बीजचं रिअरिंग जे आहे, जे आपण हनी बीज रिअर करतो, त्यांच्यापासून हनी, वॅक्स, मध वगैरे त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण ऑब्टेन करतो, त्या प्रोसेसला म्हटलं जातं ॲपिकल्चर. सो ॲक्ट ऑफ रिअरिंग हनी बी इज कॉल्ड ॲज ॲपिकल्चर. Conventional technique cause destruction of beehive due to smoking the hive by burning, touching and cutting the hive. जुनी जी टेक्निक आहे, जिथून आपण काय करायचो? हनी एक्स्ट्रॅक्ट करायचो. त्या टेक्निकमध्ये आपल्याला काय करायला लागायचं? बीहाईव्ह डिस्ट्रक्ट करायला लागायचं, त्याला तोडायला लागायचं, त्याला कॅच करायला लागायचं. बट मॉडर्न टेक्निकमुळे काय पॉसिबल झालं आहे? इट मेक्स यूज ऑफ आर्टिफिशियल बीहाईव्ह बॉक्सेस. आपण डायरेक्टली बॉक्स वापरतो आणि त्या बॉक्समध्ये आपण काय करणार आहोत? हनी बीजचं रिअरिंग करणार आहोत, जेणेकरून ह्या बॉक्समध्येच मध तयार होणार आहे आणि ते डिरेक्टली आपण कलेक्ट करून मध काय करू शकतो? बाहेर विक्रीला पाठवू शकतो, जिथे डिस्ट्रक्शन बीहाईव्हचं होणार नाही, त्या हनी बीजला कुठलंही हार्म, डॅमेज होणार नाही आहे. नाव इम्पॉर्टंट स्टेजेसमध्ये कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. Medicinal plants which are used to treat diseases through old age tradition like Ayurveda. For example, अडुळसा, नीम, हे सगळे काय आहेत? डिझिजेस ट्रीट करण्यासाठी वापरले जायचे. अडुळसा अजून पण आपण वापरतो. सो ते मेडिसिनल प्लांट आपण यूज करतोय. पहिला आहे ॲप्लिकेशन इन ट्रीटिंग रेस्पिरेटरी डिझीज. काय वापरतो आपण? अडुळसा. नीम आपण वापरतो कशासाठी? टू ट्रीट इंटेस्टिनल वॉर्म इन्फेक्शन्स किंवा स्किन कंडिशन्स ट्रीट करायला आपण नीम वापरतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे फ्रूट प्रोसेसिंग, जिथे आपण काय करणार आहे? वेरियस फूड प्रोडक्ट्स तयार करणार आहेत. काय वापरून? फ्रूट्स वापरून. सीजनल फ्रूट्स आपण थ्रू आउट इयर पण अवेलेबल करू शकतो बाय यूजिंग ऑर फ्रॉम वेरियस प्रोडक्ट्स बाय प्रोसेसिंग देम. सीजनल फ्रूट्सना आपण काय करतो? थ्रू आउट द इयर पण कल्टिवेट करू शकतो. व्हेरियस प्रोडक्ट यूज्ड इन डेली लाईफ सच एज चॉकलेट्स, जॅम्स, ज्युसेस अँड जेलीज, हे कसे आपण प्रिपेअर करतोय? बाय युझिंग दी प्रोसेसिंग फ्रूट्स. त्यांच्यावरती काही प्रोसेसेस करून, त्यांच्यावरती काही ट्रीटमेंट्स करून ते काय करणार आहे आपण तयार? चॉकलेट्स, जॅम्स, ज्यूस आणि जेलीज हे प्रोडक्ट्स तयार करू शकणार आहोत. नाव लेट अस सी. आपलं चॅप्टर इथे संपलेलं आहे. काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती विचारलेले. लेट अस सी हाऊ मच यू कॅन आन्सर. व्हाईट रिव्होल्युशन इज डेअरी, ब्लू रिव्होल्युशन इज फॉर फिशरी. गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ इम्प्रूव्ड क्रॉप दॅट कंट्रीब्यूट टू ग्रीन रिव्होल्युशन. कुठले आहेत? Semi-dwarf varieties of rice and wheat. Next, give the name of scientists who have valuable contribution in white revolution. White म्हणजे डेअरी प्रोडक्ट्सच्या रिव्होल्युशन मध्ये कोण होते ते सायंटिस्ट? डॉक्टर क्युरी. नेक्स्ट बोर्ड्समध्ये विचारलेले, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज डॅश फॉर इम्प्रूव्हिंग द प्रोडक्शन बाय लॉन्चिंग NKM16. काय केलेलं त्यांनी? येस, पेस्किकल्चर इम्प्रूव्ह केलेलं. ऑड वन आउट. ड्राईंग, सॉल्टिंग, कुकिंग, सोकिंग विथ शुगर, कुकिंग. हे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही एकदा बघून सॉल्व्ह करू शकता.
राईट शॉर्ट नोट ऑन इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स विचारलं आहे 2 मार्क्सला 3 मार्क्सला. वरती 1 मार्कचा क्वेश्चन आहे व्हाईट रिव्होल्यूशनमध्ये काय झालं, इन्क्रीज इन डेअरी प्रोडक्शन झालं. ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये काय झालं, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन वाढलं. ट्रू ऑर फॉल्स विचारलं जातं 1 मार्कला. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स विथ हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज ब्ल्यू रिव्होल्यूशन. इट इज ट्रू. आता चॅप्टर ॲट ग्लान्स सुरुवातीला आपण काय बघितलं, स्टेम सेल्स म्हणजे काय बघितले, त्याचे टाइप्स बघितले. एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स बघितलं, अडल्ट स्टेम सेल्स बघितलं. एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स अंबलिकल कॉर्डमध्ये असतात, ब्लास्टोसिसच्या स्टेजमध्ये असतात एम्ब्रियोच्या. नंतर अडल्ट स्टेम सेल्स कुठे असतात, बोन मॅरोमध्ये असतात, ॲडिपोज टिश्यूजमध्ये असतात, ब्लडमध्ये असतात. यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी आपण बघितलं, फूडस्टफ्स तयार करण्यात, वॅक्सिन्स तयार करण्यात, DNA प्रोटीन प्रोडक्शनमध्ये, डेव्हलपमेंट ऑफ प्लांट ॲनिमल्स बॅक्टेरिया विथ डिझायर क्वालिटीज. यूज ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक आपण बघितली. बेनिफिट्स काय काय आहेत, इन्क्रीज इन पर हेक्टर यील्ड, डिझीज कंट्रोल, डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज अँड इवन रेजिस्टंट टू स्ट्रेसेस लाईक वॉटर टेम्परेचर, वॉटर स्ट्रेस, हाय टेम्परेचर. वॉटर कमी असेल तरी पण काय होणार आहे, ते सर्व्हाइव्ह करू शकणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. हे पण काय आहेत, ॲप्लिकेशन्सच आहेत बायोटेक्नॉलॉजीचे. हे आहेत क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, जे जस्ट पॉईंट आपण बघितलं, हायब्रिड सीड, जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स, बायो फर्टिलायझर्स, BT कॉटन, गोल्डन राईस. ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच काय, व्हाईट रिव्होल्यूशन म्हणजेच काय, ब्ल्यू रिव्होल्यूशन म्हणजेच काय. सो इथं आपण आपला चॅप्टर जो आहे तो एंड करतोय. नेक्स्ट टाइम आपण भेटूयात विथ द न्यू चॅप्टर. थँक्यू.